शहांना ठाकरे आणि बाळासाहेबांचं नाव नको होतं, राजकारणातून ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं शहांचं स्वप्न होतं, संजय राऊतांचा आरोप। जगभरात हिंदू संकटात, याला मोदी सरकारची धोरणं जबाबदार, हिंदूंना सर्वाधिक धोका भाजपपासूनच, संजय राऊतांचा गंभीर आरोप। मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार अजित पवारांच्या भेटीला, धर्मराव बाबा आत्राम, प्रकाश सोळंके भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर। एकनाथ शिंदेंनी शिवसेने आमदारांची बैठक बोलावली, एकनाथ शिंदे महायुती सरकारमधील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करणार। भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा होईल याविषयी अजूनही संभ्रम, बैठकीबाबत आमदारांना अजूनपर्यंत निरोप नसल्यानं आमदार अजूनही मतदारसंघातच, विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होण्याची शक्यता। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चित, वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पीटीआयची बातमी। मुख्यमंत्री कोण हे भाजप ठरवणार, भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा, आमच्या मनात काहीच किंतु परंतु नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। गृह खातं कोणाकडे राहणार यावर चर्चा करू, एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट, भाजप गृह विभाग स्वतःकडे ठेवणार की शिंदेंना देणार याची उत्सुकता शिगेला। उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारली नाही। महाराष्ट्र राज्याचा नेता कोण असावा याची स्क्रिप्ट तयार, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, स्क्रिप्ट तयार असून सही झाल्यावर नाव समोर येईल, दानवेंचं सूचक वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर कॉमन मॅन आशयाचे पोस्टर्स, राहुल कनाल यांच्याकडून पोस्टरबाजी। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरने लक्ष वेधलं, बॅनरवर वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है अशा काव्यात्मक ओळी। नाना पटोले पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत, उद्या निवडणूक आयोगासमोर पक्षाची काय भूमिका ठेवायची या संदर्भात पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार। मुख्यमंत्री कोणीही असो, आरक्षणाचा लढा सुरू राहणार, जरांगे उपोषण करण्यावर ठाम, उपोषणाचं ठिकाण मुंबई किंवा अंतरवाली सराटी असेल, जरांगेंची माहिती। शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, पॉर्नोग्राफी प्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी करणार। ईव्हीएम हॅक करणं शक्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, निवडणूक आयोगानं मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात तक्रार दाखल केली होती। ईव्हीएम विरोधात मनसेही आक्रमक, मनसेची माजी आमदार राजू पाटलांनी ईव्हीएमवरती संशय व्यक्त केला, वाढलेली 65,000 मतं प्रतिस्पर्धी उमेदवाराला कशी मिळाली, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा सवाल। पालघरमध्ये मनसेचे 2 जिल्हाप्रमुख आपापसात भिडले, वादाचं रूपांतर मारहाणीत, कोयत्यानं मारहाण झाल्याची माहिती, हल्ला अविनाश जाधव यांनी केल्याचा पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरेंचा आरोप। अविनाश जाधवांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, ठाणे शहर विधानसभेतून अविनाश जाधवांचा पराभव, पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधव यांचा राजीनामा। पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांकडून खोलेश्वर मंदिरात आरती, मंत्रिपदासाठी खोलेश्वराला साकडं घातलं। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना। ढगाळ वातावरणामुळे पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईतील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज, या कालावधीमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता। तळ कोकणात पुढचे 4 दिवस पावसाचा अंदाज, फेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात बदल, 3 आणि 4 डिसेंबरला येलो अलर्ट जारी, पावसाच्या अंदाजामुळे काजू आणि आंबा बागायतदार चिंतेत। फेंगल चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्याच्या विविध भागात थंडीचा जोर वाढला, जिल्ह्यामध्ये किमान तापमानाचा पारा 6 अंशांपर्यंत घसरला। आता नागपूरमध्ये दुचाकी चालवणाऱ्यासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, पोलिसांच्या या निर्णयाचा नागरिकांकडून मात्र विरोध। नागपूरमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याची दंडाची थकबाकी तब्बल 150 कोटींवर, दंडाची फक्त 20% रक्कमच नागपूरकर भरत असल्याचं समोर। रेल्वे अपघातामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यात 2388 जणांचा मृत्यू तर 1211 जखमी,
यावर्षी रूळ ओलांडण्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक, तर 653 प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडल्यानं मृत्यू. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचं काम गतिमान. मुंबई उपनगरी रेल्वे ताफ्यामध्ये 400 लोकल फेऱ्या वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात पनवेल कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरणार. समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर मुंबई प्रवास केवळ 8 तासात पार करता येणार. 1.5 महिन्यात सिडकोच्या 26,000 घरांसाठी 94,000 अर्ज प्राप्त. मात्र सिडकोनं घरांच्या किमती जाहीर न केल्यानं नोंदणी केलेले ग्राहक संभ्रमात. नागपूरमध्ये फक्त 2,60,000 नागरिकांनी मालमत्ता कर भरला. आतापर्यंत 133 कोटी मालमत्ता कर नागपूर महानगरपालिकेकडे जमा. अजूनही 61% थकबाकीची वसुली बाकी. 31 डिसेंबरपर्यंत थकबाकी भरून 10% सवलतीचा लाभ मिळणार. HIV रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी नव्यानं सापडलेल्या HIV बाधितांमध्ये तरुणांचं प्रमाण 75%, तर HIV बाधित महिलांचं प्रमाण 31%. नोव्हेंबरमध्ये 1,82,669 कोटींचा जीएसटी गोळा. जीएसटीच्या 7 वर्षांच्या इतिहासातली चौथी सर्वाधिक जीएसटी वसुली. शेअर बाजारात महिन्याच्या पहिल्या सोमवारी घसरण. सेन्सेक्स 482 अंकांनी घसरला. निफ्टी 121 अंकांनी खाली. डॉलरच्या तुलनेत रुपयात 13 पैशांची घसरण. बाजारात नव्यानं आलेल्या बाजरीच्या दराचा उच्चांक. बाजरीला तब्बल 3,500 रुपये क्विंटलचा भाव मिळाला. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाचं पेरणी क्षेत्र 25% वाढलं. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रब्बी हंगामाच्या 50%पेक्षा अधिक पेरण्या पूर्ण. सर्वाधिक हरभरा पिकाची लागवड. हिंगोलीच्या गणेशपूर परिसरात पेरू बागेवर अळ्यांचा प्रादुर्भाव. जवळपास 400 ते 500 झाडांचं मोठं नुकसान. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी पाल्याला मिळणार लॅपटॉप. इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हे लॅपटॉप मिळणार. 15,000 रुपयांपर्यंत अनुदानही दिलं जाणार. नंदुरबार जिल्हा परिषदेला नवीन 33 रुग्णवाहिका. नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानं दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट होणार. नाशिकमध्ये राज्यसेवेच्या परीक्षेसाठी गेलेल्या महिलेला परीक्षा केंद्रातच प्रसूती कळा. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांच्या मदतीनं महिलेला रुग्णालयात दाखल केलं. पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या. 2 एकरातील धान पिकाच्या पुंजण्याला अज्ञात व्यक्तीनं आग लावली. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील मुंडीपार इथली घटना. नाशिकच्या विल्होळी फाट्यावर वाहतूक पोलिसाला वाहतूक सुरळीत करत असताना झालेल्या वादातून टोळक्यानं मारहाण केली. मारहाणीमध्ये वॉर्डन गंभीर जखमी. BMW कार चालकाला फीट आल्यानं अपघात. रस्त्यावरच्या एका दुचाकी आणि 2 रिक्षांना जोरदार धडक. मुंबईच्या अंधेरीतील DN नगर परिसरातली घटना. अपघातामध्ये 3 जण जखमी. पुरीमध्ये 5 दिवसीय आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव. वाळू शिल्पकारांकडून कलाकृतींचं प्रदर्शन. उत्तर भारतात थंडीची लाट कायम. विशेषतः राजस्थान, बिहारच्या काही भागात कडाक्याची थंडी. काश्मीरच्या अनेक भागात पारा शून्याखाली. पेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये 24 तासात तब्बल 46 सेंटीमीटर पाऊस. मुसळधार पावसामुळे पुद्दुचेरीतील जनजीवन विस्कळीत. पेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस. 500हून अधिक लोकांची पूरग्रस्त भागातून सुटका. न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. वायव्य पेन्सिल्व्हेनियामध्ये रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सुरू. भारतात येणाऱ्या इस्कॉनच्या 63 साधूंना बांगलादेशनं रोखलं. संशयास्पद प्रवास म्हणून बेनापोल लँड बंदरावरती अडवणूक केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.